कोणार्क, अपना शहर अपनी बातें। शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत दुर्गादेवी पाडा म्हणून हा एरिया आहे। त्या ठिकाणी साई कृपा सोसायटी आहे। त्या ठिकाणी चाळीची वस्ती आहे। त्या ठिकाणी सूरज विलास पाटील हे त्या गावातच राहणारे, त्यांचा एक गाळा आहे। त्या गाळ्याच्या समोर दोन इसम मयत अवस्थेत दिसल्याने त्यांनी फोन केला। त्याच्यावर माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दिले। त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे प्रथमदर्शन त्यांची नाव पत्ता काही माहिती नव्हतं। दोन अनोळखी इसम आहेत, त्यांच्यात ओठा जे असतो त्याच्या बाहेर मृत अवस्थेत पडलेले आहेत, उलटे केलेले आहे अशी त्यांनी माहिती दिली। 25 ते 25 त्याच्यावरूनच प्रथमदर्शनी सुरुवातीला अकस्मात मृत्यू दाखल केला। डेड बॉडीज हॉस्पिटलला पाठवल्यानंतर आता PM रिपोर्टमध्ये असं आलं की त्यांना आतमध्ये नाजूक अवयवांना जखमा झालेल्या आहे आणि रक्तस्राव झालेला आहे आतमध्ये, त्याच्यामुळे त्यांना मरण आलेलं आहे। ह्या माहितीवरनं सरकारतर्फे आमच्यातर्फे एक फिर्याद दाखल केली आहे की हे जे दोन इसम आहेत त्यांची आता ओळखसुद्धा पटलेली आहे। ते शिवमंदिर परिसरातील प्रकाश नगर टेकडे हा जो परिसर आहे तिथले राहणारे आहेत। एकाचं नाव आहे सूरज मोहन परमार, वय अंदाजे 25 वर्ष, आणि दुसरा आहे सूरज निर्मल कोरी, वय 22 वर्ष। हा तिथे एक फुलाचं दुकान आहे, तिथे त्याचा भाऊ रिक्षाचं काम करतो। हा पण त्याच परिसरात राहणार आहे, शिवमंदिर परिसरात। दोघेही घरी येत नाहीत, कधी येतात कधी जातात, जे मिळेल ते खातात आणि व्यसनाधीन आहेत। त्यांच्या एकंदर सांगितल्या माहिती मिळाल्यानंतर आणि हा सूरज परमार आहे त्याच्यावरती एक रेकॉर्डला चोरीचा गुन्हा पण दाखल आहे। तर असं प्राथमिकदृष्ट्या वाटत आहे की हे चोरी करण्याच्या उद्देशाने त्या परिसरात गेलेले असावं, त्यातून मारहाण झालेली आहे। त्याप्रमाणे काही संशयितांकडे विचारपूस चालू आहे। आता 302चा गुन्हा दाखल करीत आहोत। अज्ञात असणाऱ्यांच्या विरोधात अज्ञात कारणावरून आमच्यातर्फेच फिर्याद आहे। तपासामध्ये पुढे जे निष्पन्न होईल त्या पुढील कारवाई करीत आहोत। सर, कोणाला ताब्यात घेतलं काय आता? बरेचसे लोक त्या परिसरातले आहेत, सांगत नाहीत, पण आता ते पुरावा जसा येईल त्याच्याप्रमाणे शोध घेऊन त्याच्यातून ज्याचा संबंध असत अशावरती पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल। किती जणांना ताब्यात घेऊन आता तर चौकशीसाठी भरपूर लोक घेतलेले आहेत। त्या परिसरात जे राहत आहेत ना 20-25 लोकांना प्रत्येकाला घेतो माणूस चौकशी करता। त्याचा कुणाचा काय रोल आहे नाही, जोपर्यंत ऑथेंटिक काय येत नाही सर्व गोष्टी सांगता येणार नाहीत, पण चौकशी चालू आहे। लवकरच तुम्हाला उद्याच्याला माहिती दिली जाईल काय झाले ह्याच्यामध्ये ते।